अंतरवाली सराटीत मोठा राजकीय भूकंप घडलाय। शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार अचानक मनोज जरांगे पाटलांच्या दारात पोहोचले आणि इथूनच सुरू झाला सत्तेच्या वर्तुळात खळबळ उडवणारा घटनाक्रम। मराठा आरक्षणाच्या लढ्याने पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाला हादरा दिलाय आणि आता प्रश्न एकच, सरकार वेळेत सुधारणार की जरांगे थेट मुंबईच्या दिशेने येणार? पाहूया संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात देदनका। मंडळी, 29 ऑगस्टच्या आमरण उपोषणाची घोषणा झाल्यापासून जालन्यातील अंतरवाली सराटीतलं वातावरण पेटलेलं आहे। याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अचानक मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचवल्या। कारणही तसंच होतं। नुकतंच जरांगेंनी आमदार संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते आणि त्यानंतर लगेचच सत्तार यांची ही सरप्राईज एंट्री झाल्याने सत्तार हे मध्यस्थी करण्यासाठी आले होते का, अशी चर्चा तापू लागली। भेटी दरम्यान अब्दुल सत्तार यांनी अगदी नमती आणि समजूतदार भूमिका घेतल्याचं दिसलं। जरांगेंना शांत राहण्याचं आव्हान करत सत्तार म्हणाले, मी इथे कोणत्याही राजकीय हेतूने नाही तर एक मित्र म्हणून आलेलो आहे। संघर्ष टाळावा हीच विनंती आहे। सरकार 2 पावलं मागे पुढे घेण्यास तयार आहे, त्यामुळे तुम्हीही थोडा विचार करावा। समाजावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकार नक्कीच घेईल। पण या नमत्या शब्दांनी जरांगे शांत बसणारे नव्हते। उलट याच भेटीत जरांगेंनी सत्तासमोर आपलं रोखठोक सत्तेच्या शीर्षस्थानी वळवला। जे काही चुकतंय ते वेळेत दुरुस्त करा, असा रोखठोक इशारा देत जरांगेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर थेट ताशेरे ओढले। मराठा समाजाने शिंदेंना खूप जीव लावला होता, मात्र त्यांच्याकडून आम्हाला अशी अपेक्षा नव्हती। फडणवीस आणि शिंदे यांनी आमच्यावर अन्याय होऊ द्यायला नको होता, अशी स्पष्ट आणि तिखट प्रतिक्रिया जरांगेंनी दिली। एवढ्यावरच ते थांबले नाही। आमदार संजय शिरसाट यांच्या सांगण्यावरून मराठा आरक्षणाचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी पुन्हा एकदा उघडपणे केला आणि शिंदे व शिरसाट यांच्यात काहीतरी मिलीभगत असल्याचा संशयही व्यक्त केला। सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त करत जरांगेंनी आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर न सुटल्यास आंदोलन अधिक तीव्र होईल असे स्पष्ट संकेत दिले। कारण सत्तारांच्या मध्यस्थीनंतरही जरांगे त्यांच्या भूमिकेवर तसूभरही मागे हटले नाही। 29 ऑगस्ट पासून अंतरवालीतच आंदोलन सुरू होणार आहे, पण जर सरकारने यात काही डाव टाकण्याचा प्रयत्न केला तर आम्ही थेट मुंबईला धडक देणार आहोत, असा थेट आणि निर्वाणीचा इशारा जरांगेंनी दिला। उपोषणाच्या नेमक्या ठिकाणाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत जरांगेंनी स्पष्ट केलं की उपोषण अंतरवाली सराटीतच होणार आहे। पण त्याच वेळी त्यांनी हेही स्पष्ट केलं की उपोषण सुरू असताना जर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही तर तिथून थेट मुंबईकडे कूच केलं जाईल। याचा अर्थ स्पष्ट आहे, सरकारकडे आता फार कमी वेळ उरलाय आणि चेंडू पूर्णपणे सरकारच्या कोर्टात जाऊन पडलाय। राज्य सरकार 29 ऑगस्ट पूर्वी काही ठोस निर्णय घेणार का, की मराठा आरक्षणाचा हा लढा पुन्हा एकदा मुंबईच्या वेशीपर्यंत धडकणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। सत्तारांच्या भेटीनंतर काही तासांतच जरांगेंनी जालन्यातील अंतरवाली सराटीत कायदेतज्ञ आणि अभ्यासकांसोबत एक महत्त्वाची बैठकही घेतली। या बैठकीत सरकारने यापूर्वी काढलेले GR, ओबीसी सवलती, हैदराबाद गॅझेट मधील नोंदी आणि आगामी आंदोलनाची नेमकी दिशा या साऱ्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली। बैठकीनंतर बोलताना जरांगे म्हणाले, मी वेळ दिला म्हणून सत्तार भेटायला आले। आता सरकारने पुढचं ठरवायचं आहे, पण समाजाला जे हवं आहे ते आम्ही मिळवूनच राहू। सरकारने अधिकृतपणे चर्चेसाठी कोणाला पाठवलं असतं तर आपण सविस्तर गोष्टी सुद्धा सांगितल्या असत्या, असं म्हणत जरांगेंनी आपल्या मनातील खंतही सत्तारांसमोर स्पष्टपणे बोलून दाखवला। आणि इथे जरांगेंनी आपली मूळ आणि सर्वात जुनी मागणी पुन्हा एकदा ठामपणे मांडली। मराठा समाजाला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र त्वरित द्या आणि केवळ आश्वासन देत बसू नका, प्रत्यक्ष कृती करा। गेली अनेक महिने हीच मागणी सरकार दरबारी धूळ खात पडलीये आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी शून्य असल्याचे आरोप जरांगे सातत्याने करत आलेले आहे। खरं तर हे प्रकरण इथेच थांबत नाही। काही दिवसांपूर्वी प्रकृती खालवल्यामुळे जरांगेंना रुग्णालयातही दाखल करावं लागलं होतं। पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर त्यांची तब्येत खालावली होती, मात्र डिस्चार्ज मिळताच ते थेट अंतरवाली सराटीत परतले आणि आंदोलनाच्या तयारीला जोमाने लागले। एवढी तब्येत बिघडूनही जरांगे आपल्या निर्णयावर ठाम राहिले। जीव गेला तरी बेहतर, पण 29 ऑगस्टचं आंदोलन होणारच, असा निर्धार त्यांनी वारंवार बोलून दाखवला आहे। एवढंच नाही तर मुंबईतील शक्य होणाऱ्या आंदोलनासाठी आझाद मैदानात परवानगीचा अर्जही आधीच दाखल करण्यात आलाय। यावरूनच जरांगेंची तयारी किती गंभीर आहे हे स्पष्ट होतंय। आता या साऱ्या घडामोडी मागचं राजकीय गणित समजून घेणं गरजेचं आहे। शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार स्वतःहून जरांगेंना भेटायला जाणं
हा निव्वळ सदिच्छा भेटीचा भाग निश्चितच नव्हता. सरकारच्या वतीने मध्यस्थी करण्यासाठी आणि आगामी आंदोलनाची तीव्र ताकद कमी करण्यासाठी सत्तार अंतरवालीत पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. पण जरांगेंनी एकीकडे सत्तारांचं मित्रत्वाने स्वागत केलं असलं तरी दुसरीकडे शिंदे आणि फडणवीस यांच्यावरील आपला रोष अजिबात लपवला नाही. हे विशेष लक्षात घेण्यासारखं आहे. म्हणजेच ही भेट तणाव निवळण्याचा प्रयत्न असली तरी प्रत्यक्षात जरांगेंचा इशारा अधिकच धारदार झाल्याचं चित्र समोर आलंय. सरकारसाठी ही परिस्थिती अत्यंत नाजूक बनलीये. एका बाजूला मराठा समाजाची मागणी न्याय असल्याचं मान्य करत सकारात्मकतेचे आश्वासन द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाच्या रोषालाही तोंड द्यायचं, अशा दुहेरी कात्रीत सरकार सापडले. यातच संजय सिरसाट यांच्यावरील जरांगेंचे आरोप आणि शिंदे शिरसाट मिलत भक्तीचा संशय यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेदही चव्हाट्यावर येऊ लागले. अब्दुल सत्तारांची ही भेट त्यामुळेच अत्यंत महत्वाची आणि तितकीच नाजूक ठरते, कारण एका चुकीच्या पावलाने संपूर्ण मराठवाडा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता खरी परीक्षा राज्य सरकारची आहे. 29 ऑगस्ट पूर्वी ठोस आणि ठाम निर्णय घेतला तरच अंतरवाली सराटीतील हे वादळ शांत होऊ शकतं. अन्यथा जरांगेंनी दिलेला इशारा प्रत्यक्षात उतरून मराठा आरक्षणाचा हा लढा पुन्हा एकदा थेट मुंबईच्या वेशीपर्यंत धडकण्याची शक्यता आहे. आणि तसं झाल्यास संपूर्ण राज्याची यंत्रणा पुन्हा एकदा कसोटीला लागेल. सत्तार यांच्या मध्यस्थीने तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी मूळ प्रश्न अजूनही तसाच आहे आणि तोच प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणार आहे. 29 ऑगस्ट जवळ येतोय आणि अंतरवाली सराटीतून पुढे काय घडणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. सरकार वेळेत सुधारणा करणार की जरांगेंचा मुंबईचा मोर्चा प्रत्यक्षात उतरवणार हे लवकरच स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं? सरकार यावेळी तरी ठोस निर्णय घेईल का? खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.